पोस्ट ऑफ जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी तारीख आहे 28 मे 2026 आहे आजची तारीख आहे। अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफ जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे। भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफ जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कधीपर्यंत या ठिकाणी लिस्ट येणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की पोस्ट ऑफ जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, अशी सुद्धा विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे, कास्ट वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। सेफ झोन का आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा कडाप किती जाणार आहे। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराजनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, आरएमएस बीएन, मिरज, आरएमएस एलडीएन, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा जे विद्यार्थी मित्रांनो कास्ट वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। आपापल्या कॅटेगरीचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। 60%, 70%, 80% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय, याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे, म्हणजे कितीच्या रेशोने मुलांना पर्सेंटेज आहे। 60%चा किती रेशो आहे, 70%चा किती रेशो आहे, 80%चा किती रेशो आहे, 90%चा किती रेशो आहे, 91%चा किती रेशो आहे, 92%चा किती रेशो आहे, 93%चा किती रेशो आहे, हा काही अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जेव्हापासून थर्ड मेरिट लिस्ट लागलेली आहे तेव्हापासून विद्यार्थ्यांचे कमेंट आले होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, कधीपर्यंत येणार आहे। तर पहा मी तुम्हाला सांगून देतो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी थर्ड मेरिट लिस्ट लागली होती तर ते 10 मेला लागली होती। आणि त्याचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती 26 मे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख होती। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी गेलेली आहे, 26 मे या ठिकाणी गेलेली आहे, लक्षात ठेवा। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे पूर्णपणे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे। तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फर्जीवाडा झाला आहे, म्हणजे जास्त विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलेले नाही, कारण की त्यांनी फर्जीवाडा केला। आता तुम्ही म्हणसान की फर्जीवाडा कसा काय, तर त्यांनी फॉर्म भरताना जे विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेज टाकले, म्हणजे फॉर्म भरताना ज्यांना तर समजा 40% जरी असेल, 50% जरी असेल, तर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताना 93-94% टाकलेले आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीने 60% होते, 70% होते, 80% होते, 90% होते, 92% होते, अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हुकलं आहे। पण ज्यांना फक्त 40% होते 10वी मध्ये, तर त्यांनी स्वतःवरून फॉर्म भरला, तर जास्त पर्सेंटेज टाकले, तर त्यांचं सिलेक्शन झालं आणि ते विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही। जर समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते। तर विद्यार्थी काय करते की आपलं नाव लिस्टमध्ये पाहण्यासाठी, आपला रोल नंबर, आपला रजिस्ट्रेशन नंबर, आपला लिस्टमध्ये पाहण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकते, जेणेकरून त्यांना थोडाफार त्यांना चांगलं वाटते त्या ठिकाणी। ठीक आहे, तर बा त्यामुळे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही, त्या काही जागा आहेत तर त्या रिक्त आहे। तर चौथी मेरिट लिस्ट या ठिकाणी येणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 3 मे ते 6 मेच्या आसपास तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। एक तर 3 मेला सुद्धा लागू शकते, किंवा 4 मेला, किंवा 5 मेला, किंवा 6 मेला सुद्धा लागू शकते। ठीक आहे, या तारखेपर्यंतच येणार आहे, लक्षात ठेवा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट। तर आता या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो महाराष्ट्राचा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अमरावती डिव्हिजन आहे, अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन। आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास कडाप या ठिकाणी 92 ते 94 जाणार आहे। ओबीसी जर तुम्ही कॅटेगरीचे असाल तर 89 ते 92 जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 88 ते 91 पर्यंत जाणार आहे। आणि एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 85 ते 89, आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 82 ते 87 पर्यंत पाहायला भेटणार आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे
65 ते 70 75च्या आसपास पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे। तर जे डिव्हिजन आहे तर ते छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर या डिव्हिजनचा जो कडापदार आहे तर ओपन कॅटेगरीचा असाल तर जवळपास 90 ते 92-93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 88 ते 92 पर्यंत, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 87 ते 91 पर्यंत आणि त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे असाल तर 84 ते 89 आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 82 ते 88 पर्यंत जाणार आहे आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 70च्या दरम्यान जाणार आहे, एवढं काही सेफ झोन असणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मुंबई डिव्हिजन आहे, त्यात मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई जीपीओ। आता हे काही मी तुम्हाला मुंबईतले डिव्हिजन वाचून दाखवले, या ठिकाणी कडाप कमी जाणार आहे कारण की कमी मुलांनी फॉर्म भरलाय, 1-1 2-2 जागा होत्या ओपन कॅटेगरी एसएसटी ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरी वाईज 1-1 2-2 जागा होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांनी रिस्क केली आणि महागाई जास्त राहील त्या ठिकाणी, म्हणजे राहण्यात आणि खाण्यातच आपल्याला 15,000 रुपये लागते, त्यामुळे मुलांनी फॉर्म भरला नाही। ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 85च्या आसपास पाहायला भेटणार आहे, ओबीसी असाल तर 80 ते 85 पर्यंत, ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 80 ते 85 पर्यंत आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 पर्यंतच पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर एससी कॅटेगरीचे असाल 80 ते 85 पर्यंत आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 60% पर्यंत सुद्धा पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर मोफसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोफसूल आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90 ते 93 जाणार आहे, ओबीसी कॅटेगरीचे असाल 89 ते 92 पर्यंत, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 88 ते 91 पर्यंत आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 86 ते 89 पर्यंत आणि त्याचबरोबर तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल तर 82 ते 87 पर्यंत, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 75 पर्यंत, एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी डिव्हिजन पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BMDN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे, वर्धा, यवतमाळ। आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी कडाप पाहिला तर पहा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 92 ते 94 पर्यंत, ओबीसी कॅटेगरी असाल तर 89 ते 91 पर्यंत आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 88 ते 91 पर्यंत आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 84 ते 89 पर्यंत आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 82 ते 87 पर्यंत आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 70 पर्यंत, एवढा काही सेफ झोन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एवढा काही कडाप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची जी 4थी मेरिट लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपली 3 ते 6 मेच्या आसपास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, कारण की आता त्यांना नवीन वॅकन्सी जूनमध्ये काढायची आहे, जूनमध्ये आणखी नवीन वॅकन्सी निघणार आहे, म्हणजे वर्षातून 2 वॅकन्सी जीडीएसचे येणार आहे। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल। आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत।